समालोचक करू शकतो. चंदू शेट्टे सर एक आहेत, ते असे प्रवास करतात. कसे प्रवास करतात देव जाणे, परंतु तुम्हाला देतं, दैव देतं, चांगली गोष्ट आहे. चला मॅच होईल सुरुवात. आजच्या दिवस रात्रीतील शेवटचा सामना. पहाटेचे 3 वाजलेत. भक्तिगीतं आपण गाऊनच मॅच फिनिश करू. NB फाउंडेशन टीमसाठी हा सामना महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकला तर टॉपला कोण, अभियाय देवगरे अजूनही ठाऊक नाही. जर का जिंकले तर, आणि जर का हारले तर मात्र मग रन रेटचं कॅल्क्युलेशन. पहिलाच बॉल वैभव रसाळचा फटका आकाश आहे आणि पहिल्याच बॉलवरती वैभव रसाळची विकेट, आणि ते विकेट घेतले आकाश गायकर साठी. मात्र NB फाउंडेशनचे पुरस्कर्ते यांच्या वतीने 2000 रुपयांचं कॅश प्राइज. विशाल पोखरकर जबरदस्त खेळलाय. भावेश गायकवाडची गोलंदाजी. अक्षय मात्रेने क्रुशल ओव्हर्स टाकल्यात. भावेश निरगुडा या टीम मध्ये. दरवर्षी आबीच्या टीम मध्ये 2 आदिवासी प्लेयर दिसतातच, आणि अजय जाधव यांच्या टीम मध्ये देखील. आकाशने जो झेल घेतला लॉंग ऑफला, महत्वाचा झेल होता, त्यासाठी देखील नितीनजी बडेकर NB फाउंडेशनचे पुरस्कर्ते यांच्या वतीने 1000 रुपयांचं कॅश प्राइज. अभि देवगरे आपण मंचावरती या. उपाध्यक्षाचं काम पार पाडा जरा. भन्नाट गोलंदाजी राहिले या संपूर्ण आत्ताच्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये. आकाश गायकरची टीम लीडर आहे. अभि देवगरे यांचा संघ क्वालिफाय झालाय सुपर 8 साठी, पहिला संघ KPL चा. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. वैभव रसाळची पहिल्याच बॉलवरती घेतलेली विकेट ही फार महत्त्वाची. रिशी 11 संघ जी अपेक्षा होती या स्पर्धेमध्ये, त्या अपेक्षावरती खरा उतरला नाही रिशी 11 हा संघ. नामवंत खेळाडू आहेत या टीमकडे, चांगले खेळाडू आहेत, चांगले ऑलराऊंडर आहेत. पंचांकडे जोरदार अपील, परंतु इथे अपील फेटाळत आहेत. आमच्या पंचांचं, अंबरे सरांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतो. 10 मॅचेसचं शेड्यूल. दीपकजी पाटील, बाबू शहा यांचे मनापासून आभार. दीपक सर गेले वाटते. बाबू शहा टप्पा अचूक आहे, आणि इथे मेडन ओव्हर या क्रुशल मॅच मध्ये NB फाउंडेशन 4545 टीम साठी कॅप्टन आकाश गायकरने इथे मेडन ओव्हर टाकले. पहिलं निर्धाव षटक KPL मधील.
पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. एकही धावफलकावरती नाहीये. ऋषी 11 टीमसाठी प्रवीण पथारे, त्याचा साथीदार मैदानावर रामजित यादव सेकंड ओव्हरमध्ये. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक, समोर खेळला फटका आकाश आहे. वैभव रसालचा त्याने झेल घेतला होता. पहिली धावफलकावर ऋषी 11 संघाची. वेगवान चेंडू होता. रामजित यादवचा बीट करतोय बॅटरला. आणखी एक धावफलकावरती जोडली जाते. संयमाचा खेळ सध्या चालू आहे ऋषी 11 टीमकडून. आज दिवसभरामध्ये जरी ध्रुवी एंटरप्राइजेस हा संघ क्वालिफाय झाला असला तरी सुद्धा NV फाउंडेशन 4-5 या टीमच्या बॉलर्सने करिश्माई गोलंदाजी केली. आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, टॉपेज फिल्डर आहे, टप्पा घेतला आणि ते चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. डायरेक्ट हिट ऑलवेज डेंजरस असे दीपक सर नेहमी म्हणतात. आणि ते थर्ड अंपायर, तिसरे पंच. बॅटर इथे आहे रनआउट. त्याला ठाऊक होतं की मी रनआउट आहे आणि क्रुशल डिसिजन जो पंचांनी 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय ऋषी 11 संघासाठी आणि स्कोर आहे आतापर्यंत 6-1 आकाश गायकरने आणखी एक विकेट इथे प्राप्त केले. चांगली गोलंदाजी तो करतोय. मागच्या मॅच मध्ये फायफर 6 विकेट आय थिंक त्याने घेतल्या होत्या. आज विशाल पोखरकरची फलंदाजी, वैभव माळीची फलंदाजी,
त्याचबरोबरीने प्रसाद बदे खूप चांगला खेळलाय. आकाश गायकर गोलंदाजीमध्ये असेल. भावेश गायकवाड, इथे झेल मात्र सुटलाय. हा सामना NB फाउंडेशनसाठी फार महत्त्वाचा आहे. खूपच महत्त्वाचा सामना आहे. 2 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचला. 8 धाबा. या अगोदरचं पॉवर प्लेचं षटक आकाश गायकरने मिडन ओव्हर टाकली होती. 2 धावा फक्त दिल्यात. 1 विकेट त्याने घेतले. जबरदस्त स्लॉग हिट आकाश रसालच्या बॅटमधून येतो हा धमाका षटकार. 6 धाबा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. आकाश गायकरच्या शेवटच्या चेंडूवरती मात्र इथे षटकार आला आकाश रसालच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्लेमध्ये आकाश रसाल स्लॉग हिट होता. पॉवर जनरेट केली या फटक्यामध्ये आणि इथे षटकार. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 14 धाबा धावफलकावर. 3 विकेट गेल्यात. चला लगेचच फास्ट खेळा. जास्तीचा वेळ घेऊ नका. चला त्वरित मॅच बॉल द्या. प्रेक्षक जर का मॅच बॉल सापडला असेल तर त्वरित. यस, थँक्यू सो मच. कर्जत प्रीमियर लीग 2024 आजच्या पहिल्या दिवस रात्रीचा हा खेळ. अंतिम सामना इथे रंगतोय. अग्री वॉरियर्स खांडस आज खेळला. NB फाउंडेशन 4-5. त्याचबरोबरीने नेरळ नाईट रायडर्स. रिशी 11 पंचांकडे होते अपील आणि भावेश निरगुडाने घेतले इथे विकेट. या गोलंदाजाने देखील प्रभावित केले. ध्रुवी एंटरप्राइजेस क्वालिफाय झालंय. 5 संघ आज खेळले. विकेटचा सिलसिला चालू आहे. प्रसाद बदेने मात्र आज झेल घेतला. आज त्याने बॅटिंग देखील चांगली केली टीमसाठी. पंकज बदेने खूप चांगलं सूचक वक्तव्य केलं होतं प्रसाद बदेच्या बाबतीत की तो KPL नेहमी गाजवतो परंतु संधी मिळणं फार गरजेचं आहे. सो मला असं वाटते की प्रसाद बदेची येणारी पुढची वर्ष KPLची ही फार बहारदार असतील यात शंका नाही. 14वरती 4. वैभव माळी वंजारपाड्याचा त्यानेही बॅटिंग अफलातून केले. हे देखील विसरून चालणार नाही. व्ही शेपमध्ये खूप चांगली फटकेबाजी तो करतो. विशाल पोखरकर अनेक नावं खूप आहेत. नवनवीन ही नावं जी आपल्या समोर येत आहेत. भावेश निरगुडा नेरळचा हा गोलंदाज. मंगेश
मागणे ठरला, परंतु क्रुशल ओव्हर टाकल्यात त्याने. ऑन ड्राईव्हचा स्ट्रोक प्रयत्न चालू आहे तर निखिल सकपाळकडून. आकाश फ्लाइंग स्टार्ट दिला आज आकाश लोंगलेने. त्याचबरोबर मयूर भगतचा कव्हर्सला मारलेला चौकार मागच्या मॅचमध्ये फार महत्त्वाचा ठरला. तिथे धाबा जर का थांबल्या असत्या तर कदाचित सामन्यामध्ये एक वेगळी कलाटणी मिळाली असती. फटका खेचण्याचा प्रयत्न, बराच काळ चेंडू हवेत आहे. मयूर जज करतो आणि ते 4, 5, 6 6व्या अटेम्प्टमध्ये मात्र झेल सुटला. 2-3 वाढवले मी अटेम्प्ट. चांगले प्रयत्न मयूरकडून. एकच धाव, स्कोर आहे 16. हे टॉवरच्या वरती गेला होता चेंडू. निखिलची बॅट केवढी जोरदार फिरते. 16 धावा, 4थं षटक. रिव्ह्यू इथे घेण्यात आलेला आहे. फेअर डिलिव्हरी आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 16 धावा धावफलकावरती. धावसंख्या 17, 17 लॉस ऑफ 4 विकेट. अंतिम षटक. मंगेश कोळंबे गोलंदाजी करतोय. दमदार स्ट्रोक निखिल सकपाळच्या बॅटमधून. चौकार. धावा 21, 21. व्हाईट बॉल इथे घोषित केलाय. स्कोर कार्ड आतापर्यंत 22, 22. एका हाताने झेल मात्र घेतला प्रसाद बदेने. चांगला झेल. यष्टी रक्षक प्रसाद बदे.
वरती आले तर विकेट. 5 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. ऋषी 11 कशेळे परिसर या टीमसाठी आणि स्कोर आहे 23 वरती 7 विकेट. 5 ओव्हरमध्ये 24 धावांचा पाठलाग करायचे तो NB फाउंडेशन 4545 या टीमला. चला आकाश गायकर त्वरित आपल्या संघाला घेऊन बाहेर या आणि वैभव रसाळ त्वरित आपण फिल्डिंग सेटअप करून घ्या. 5 ओव्हरमध्ये धावा करायचे 24. चला आकाश गायकर बॅटर पाठवा त्वरित. 24 धाबांचा पाठलाग. वैभव रसाळ आलाय पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी. हॅलो सुमित. हा सुमित आलाय, माफी असावी, गोलंदाजीसाठी. प्रामुख्याने वैभव आणि सुमित त्याच स्टाईलचे खेळाडू आहेत. मागून तुम्ही निश्चितच पाहिलं तर वैभव रसाळच वाटते. सलामीची जोडी दोन्ही आकाश गायकर आकाश लोंगले 24 धावांचा पाठलाग करायचे. स्वीपचा फटका खेळायचा होता. शॉर्ट मिड विकेटला चेंडू जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. स्कोर 5. 24चा पाठलाग चालू आहे. सोपं लक्ष ठेवलंय. ऋषी 11 संघ आज कामगिरी थोडी कमजोर राहिली. या संघाची मोठे खेळाडू या टीमकडे आहेत, परंतु खेळ तसा झाला नाही. क्लीन बोल्ड. सुमित खाडेने विकेट घेतले आकाश लोंगलेची. इट्स अ डेलिकेट टच बाय राहुल भोईर. 2 धावा इथे घेतल्या जात आहेत. तिसरीचाही प्रयत्न होता.
आणि ते फेकाफेक सध्या चालू आहे. लेझी क्रिकेट, कारण ऋषी 11 टीमचा जो कॉन्फिडन्स आहे, 3 सामने गमावल्यानंतर आत्मविश्वास गमावलाय. वैभव रसाळची लवकर गेलेली विकेट, प्रवीण पथारे लवकर बाद झाला. एकूण 4 धाबा जोडल्या जातील, स्कोर 9. दमदार स्ट्रोक राहुल भोईर कडून. शेवटी सूर गवसला राहुलला, खेचला इथे षटकार. सुदाम वाघमारे आपण स्टेजशी त्वरित संपर्क साधा. सुदाम वाघमारे आमचे अतिशय महत्त्वाचे माणूस सुदाम वाघमारे, स्टेजशी संपर्क साधा. 15 झाल्यात, 9 धावांची गरज. चला नवीन चेंडू द्या. आलाय मॅच बॉल येतोय. दोन धाबा इथे जोडल्या जात आहेत. स्कोर 17. 4 षटकं बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. शॉर्ट पिच बॉल इथे हुक केलाय आकाश गायकरने, खेचला आणखी एक चौका. NB फाउंडेशन 4545 हा संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल होईल. आणखी एक धाव. औपचारिकता फक्त या सामन्याचे बाकी आहे. लक्ष अगदी समोर आहे. 22 झाल्या, 2 धावांची गरज. गतवर्षीचे फायनलिस्ट जे संघ होते, प्रवीणचा चेंडू व्हाईट बॉल कॉल केला आणि मागे चाललाय चेंडू. अद्यापही नाही. एका धावेची अद्यापही गरज आहे. गेल्या वर्षी ध्रुवी इंटरप्राइजेस SP चॅलेंजर नावाने खेळत होता, ते फायनलला होते आणि त्याचबरोबरीने NB फाउंडेशन 45 फायनलला होते. राहुल भोईर इथे चकमा देतोय. निर्धाव चेंडू, फक्त एका धावेची गरज. सन्माननीय नितीनजी बडेकर साहेबांचा NB फाउंडेशन 4545 ज्या टीमचा कॅप्टन आहे आकाश गायकर, हा संघ मात्र सुपर 8 मध्ये दाखल झालाय. आजच्या संपूर्ण दिवस रात्रीच्या खेळामध्ये ध्रुवी इंटरप्राइजेस कडाव, विशुदादा बोराडे यांचा संघ क्वालिफाय झाला आणि त्याचबरोबरीने आता या सामन्यामध्ये विजय होऊन NB फाउंडेशन 4545 संघ क्वालिफाय झालाय. टॉपला कोण आहे या ग्रुपमध्ये लवकर